नमस्कार शिक्षक मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत की युडॅस प्लस या अंतर्गत विद्यार्थी संख्येत असणारा फरक या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे आहे. आपण जर बघितलं तर हजेरी पटावर असलेली विद्यार्थी संख्या आणि युडॅस प्लसला असलेली विद्यार्थी संख्या यामध्ये काही आपल्याला तफावत असलेली दिसून येत आहे. ही तफावत 2-3 प्रकारे होत असते. त्यामध्ये आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी असल्यानंतर तो विद्यार्थी जर टी-सी घेऊन बाहेरच्या शाळेत जर गेलेला असेल, तर त्या ठिकाणी एक आपली विद्यार्थी संख्या आणि युडॅस प्लसची संख्या जास्त कमी होऊ शकते. आणि त्याचबरोबर जर बाहेरच्या शाळेतला एखादा विद्यार्थी जर आपल्या शाळेमध्ये आला, तर त्यानंतर सुद्धा युडॅस प्लसला असलेली विद्यार्थी संख्या आणि शाळेच्या हजेरीपटावर असलेली संख्या या दोन्हीमध्ये तफावत येऊ शकते. तर आपल्या इथून बाहेर गेलेला विद्यार्थी आणि आपल्या शाळेमध्ये आलेला विद्यार्थी या विद्यार्थ्यांना आपला काय करायचे, शाळेत घेणे आणि आपल्या शाळेतून त्याला बाहेर पाठवणे. तर या 2 गोष्टी आपल्याला युडॅस प्लस मार्फत होणे आवश्यक आहे. त्यालाच आपण असे म्हणतो लेफ्ट विथ शी करणे आणि विद्यार्थ्यांना इम्पोर्ट करणे. तर या 2 गोष्टीची माहिती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पाहू शकता. तर मग चला पाहूया. त्यासाठी अगोदर ब्राउझर ओपन करायचा. ब्राउझर ओपन केल्यानंतर आपला त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे आपल्याला टाकायचे या ठिकाणी युडॅस प्लस. या ठिकाणी मी युडॅस प्लस सर्च केलेला आहे. युडॅस प्लस सर्च केल्यानंतर आपण या ठिकाणी युडॅस प्लस स्टुडंट मॉड्यूल यावर क्लिक करायचं. हे क्लिक केल्याच्यानंतर आपल्या या ठिकाणी आपलं राज्य निवडायचं आहे. आपलं राज्य आहे महाराष्ट्र आणि गो या बटनावर क्लिक करायचं. गो या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे. जो टाकल्याच्यानंतर खाली होतो आपला एंटर येतो करायचा आहे कॅप्चा. तो कॅप्चा आपल्या या ठिकाणी टाकायचा आहे. तर मी या ठिकाणी कॅप्चा टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे कॅप्चा टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला परत आपला निवडायचे अकॅडमी इयर, आता जे आपलं आहे चालू रनिंग 2024-25. ही केल्याच्यानंतर आपल्या शाळेची थोडक्यात माहिती येईल. ही आपल्या या ठिकाणी बंद करून टाकायचं, क्लोज केलं आणि क्लोज केल्याच्यानंतर आपल्या या ठिकाणी शाळेची संपूर्ण माहिती दिसेल. त्या ठिकाणी वर्ग त्याच्यानंतर एकूण विद्यार्थी, मुलं मुली आणि त्यानंतर त्याच्या पुढचं आहे व्ह्यू मॅनेज आणि पहिलीची इयत्ता असेल तर त्या ठिकाणी विद्यार्थी ॲड करणे. हे आपल्या शाळेच्या स्तरावर आहे. तर आज आपला काय पाहायचं होतं की एखादा विद्यार्थी आपल्या शाळेतून जर बाहेर गेला असेल, म्हणजे आपले त्याने शाळा इथून चेंज केलेली आहे, तर त्या शाळेत बाहेर गेलेल्या विद्यार्थ्याला आपल्या शाळेतून त्याला युडॅस प्लसवरून त्याला बाहेर करायचे. मग ते करण्यासाठी आपल्याला प्रथमतः काय करावं लागेल, तुमच्या डाव्या साईडला या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल स्टुडंट मुवमेंट आणि प्रोग्रेशन. ही जे आपल्याला दिसते या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे. ते केल्यानंतर त्या अंतर्गत त्याच्याच खाली आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी, यावर आपल्याला क्लिक करायचे. प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक केल्यानंतर आपल्या या ठिकाणी दिसेल, या ठिकाणी ओपन झालं. आता या ठिकाणी गो या बटनावर क्लिक करायचे. गो या बटनावर क्लिक केल्यानंतर ज्या वर्गाचा विद्यार्थी आपल्या शाळेतून बाहेर गेलेला आहे, तर हे पहा या ठिकाणची जी लिस्ट येणार आहे ती 2023-24 मधून 24-25 मध्ये जे विद्यार्थी आपण प्रमोशन केलेले आहेत, 4थीचा 5वीत, 5वीचा 6वीत अशा प्रकारे. तर मग या ठिकाणी मला ज्या वर्गाचा विद्यार्थी गेला आहे त्या विद्यार्थी मला अगोदर त्याचा जो क्लास आहे तो अगोदर क्लास मला निवडायचा आहे. मी समजा विधानात वर्ग मी हा घेतला, वर्ग 4था आणि या ठिकाणी याची त्याची डिव्हिजन ए डिव्हिजन आहे आणि गो या बटनावर क्लिक करायचं. गो या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर मागील वर्षी म्हणजे सन 2023-24 मध्ये 4थीच्या वर्गात जे काही विद्यार्थी होते त्याला आपण काय केलं होतं, 4थीमधून 5वीच्या वर्गामध्ये प्रमोशन केलं होतं, कारण ते परीक्षा पास झालेले होते. मग हे झाल्यानंतर या ठिकाणी सर्व या ठिकाणी तुम्हाला त्या अशा विद्यार्थ्याची यादी दिसेल. मग हे सर्व विद्यार्थी पाहायचे आणि ज्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये त्यांना ॲडमिशन घेतलेलं आहे, तर अशा विद्यार्थ्याला आपल्या इथून काय करायचे, आपल्या युडॅस प्लसहून त्याचं नाव करायचे कमी करायचं आहे. पण त्यासाठी काय करायचं, आपला जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आपण निवडायचा. समजा आता उदाहरणार्थ मी 1 नंबरचा विद्यार्थी घेतला. मग घेतल्याच्या नंतर उजव्या साईडला जर आपण या ठिकाणी बघितलं झूम करून, अपडेट आहे आणि खाली आहे करेक्शन या बटनावर क्लिक केलं. क्लिक केल्याच्या नंतर आता या ठिकाणी पहा, इथे दे तुम्हाला बघा प्रोग्रेशन स्टेटस, म्हणजे तो काय झाला, आपण पास करून त्याला पुढच्या वर्गात टाकलेला आहे. त्यानंतरच्या पुढचे आहेत त्याचे मागच्या वर्षी पडलेले मार्क, टक्केवारी
आणि त्याच्या खाली आहे गेल्या वर्षी तो शाळेमध्ये किती दिवस हजर होता, आणि त्याच्या पुढे आहे आता तो कोणत्या वर्गात प्रमोट करून आलेला आहे, आणि त्याच्या खाली येते स्कूलिंग स्टेटस. तर या ठिकाणी पहा, मी जर असं क्लिक केलं तर आपल्या या ठिकाणी दिसेल स्टडी इन सेम स्कूल, याच शाळेमध्ये शिकत आहे. आणि पुढचं आहे लेफ्ट स्कूल विथ टीसी विदाऊट टीसी. तो विद्यार्थी त्याची टीसी घेऊन शाळेतून गेलेला आहे किंवा टीसी न घेता तो शाळेतून गेलेला आहे. तर आपल्याला जे काही या दोन्हीपैकी एक पर्याय आहे त्याच्यासमोर आपला त्या क्लिक करायचं आहे. मग ही क्लिक केल्याच्या नंतर इथं आहे अपडेट. या बटनावर आपण क्लिक केल्याच्या नंतर जर तो विद्यार्थी टीसी घेऊन गेला किंवा टीसी न घेताच गेला, दोन्हीवर क्लिक करून या ठिकाणी अपडेट करायचे. आता ह्या ठिकाणी मी तुम्हाला फक्त सांगितलं होतं, म्हणून ते मी काय करत नाही. मग हे केल्याच्या नंतर त्याच्यासमोर वर येते अपडेट. या अपडेट बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तो विद्यार्थी आता आपल्या शाळेतून लेफ्ट होईल. मग हा विद्यार्थी आपल्या शाळेतून लेफ्ट झाला की नाही हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे तो कुठं जाईल, ड्रॉप बॉक्समध्ये जाईल. मग ड्रॉप बॉक्समध्ये जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर लिस्ट ऑफ ऑल स्टुडंट्स यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्या नंतर खाली आपल्याला असे आपल्याला हे दिसेल 3 चॅनल, ॲक्टिव्ह स्टुडंट्स, ड्रॉप बॉक्स स्टुडंट्स, इनॲक्टिव्ह स्टुडंट्स आणि ॲक्टिव्ह स्टुडंट्स 2023-24. मग यावर्षी आपलं जे केले आता लेफ्ट टीसी केले, मग त्यासाठी ड्रॉप बॉक्स स्टुडंटवर आपण क्लिक करायचं. हे क्लिक केल्याच्या नंतर जेव्हा आपण इकडे पाहू शकता जे विद्यार्थ्यांनी आपल्या इथून टीसी घेऊन बाहेर गेलेले आहेत अशा विद्यार्थ्याची यादी या ठिकाणी आपल्याला दिसेल. मग ज्या शाळेत तो विद्यार्थी गेलेला आहे आपला फक्त काय करायचे, इथून लेफ्ट इथे टीसी करायचं आहे. आणि केल्याच्या नंतर ज्या शाळेमध्ये तो विद्यार्थी गेलेला आहे तिथले शिक्षक काय करतील, त्याला इम्पोर्ट करून त्या ठिकाणी घेतील आणि इथून नाव आपोआप त्यांच्या शाळेच्या लॉग इनला जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला काय करता येतं की एखादा विद्यार्थी शाळेतून टीसी घेऊन गेल्यानंतर आपला या ठिकाणी लेफ्ट विथ टीसी किंवा विदाऊट टीसी आपल्या अशा प्रकारे हे करता येतं. हे झालं या संदर्भात माहिती. यानंतर त्याच्या पुढे जर आपल्याला माहिती बघायचं असेल ते आहे, समजा एखाद्या आपल्या शाळेमध्ये विद्यार्थी आलेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला आपला काय करायचे, आपल्या शाळेच्या UDAS+ घ्यायचं आहे. मग त्याच्यासाठी काय येतं, 2 पद्धतीने आपण जाऊ शकतो. एक आहे या ठिकाणी बघा रिक्वेस्ट मॅनेजमेंट, ही एक नवीन जी टॅब आलेली आहे यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्या नंतर इथं बघा जनरेट रिक्वेस्ट यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं, त्याचा पिन नंबर टाकायचा. आता मी एक पिन नंबर टाकतो बघा आणि त्याच्या खाली टाकायचा डेट ऑफ बर्थ. आता मी या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ टाकतो या ठिकाणी आणि हे टाकून तुम्ही गेट ऑफ डिटेल्स यावर क्लिक केलं. हे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती येईल, म्हणजे तो विद्यार्थी कोणत्या शाळेमध्ये होता, त्या शाळेचं UDAS नंबर, त्याच्या आईचं नाव, त्याचं डेट ऑफ बर्थ, आधार नंबर सर्व काही ते येऊन जाईल. मग त्याच्या खाली दिसतात काय, सिलेक्ट रिमार्क, या बटनावर आपल्याला क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर आपल्या या ठिकाणी रिमार्क द्यायचे, प्लीज रिलीज द स्टुडंट फ्रॉम द स्कूल रेकॉर्ड. स्कूल रेकॉर्डहून त्याचं नाव रिलीज करा असं आपण त्याला रिक्वेस्ट पाठवायचे. मग हे याच्यावर क्लिक केल्यानंतर हे जनरेट रिक्वेस्ट यावर जर आपण क्लिक केलं तर संबंधित शाळेला आपली रिक्वेस्ट जाईल आणि त्या शाळेच्या मुख्याध्यापक किंवा शिक्षकाने ती अप्रूव्ह केल्याच्या नंतर तो विद्यार्थी आपोआप आपल्या शाळेच्या लॉग इनला येऊन जाईल. मग आता ही जी मी रिक्वेस्ट पाठवलेली आहे ती जर आपल्याला पाहायचं असेल तर यामध्ये जे 3 नंबरला आहे बघा व्ह्यू रिक्वेस्ट यावर क्लिक केल्याचं. इथं केल्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल की मी एका विद्यार्थ्याची रिक्वेस्ट त्या संबंधित शाळेला पाठवलेली आहे आणि त्याने अप्रूव्ह केल्यानंतर इथं ते येऊन जाईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्याची आपण रिक्वेस्ट पाठवली की तुमच्या शाळेचा विद्यार्थी आमच्या इथं आलेला आहे म्हणून ते त्या या ठिकाणी दिसून जाईल. यानंतर ही एक पद्धत झाली आणि आणखी एक पद्धत आहे. ती पद्धत म्हणजे कोणती, आपल्या या ठिकाणी काय करायचं आहे, परत एकदा कुठं जायचं, स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिलं दिसेल प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी आणि दुसरं दिसेल इम्पोर्ट मॉड्यूल. तर आपल्याला इम्पोर्ट मॉड्यूलवर आपला क्लिक करायचे. इम्पोर्ट मॉड्यूलवर क्लिक केल्यानंतर जर तो विद्यार्थी आपल्याच राज्यातील असेल, इम्पोर्ट विदिन स्टेट जर आपल्या राज्यातील असेल तर यावर क्लिक करायचं आणि जर तो विद्यार्थी बाहेरच्या राज्यातील असेल तर यावर क्लिक करायचं आणि तो जर विद्यार्थी ड्रॉपबॉक्स आणि इनॲक्टिव्ह स्टुडंट लिस्टमध्ये असेल तर खाली याच्यावर क्लिक करायचं.
पण आपला विद्यार्थी आपल्याच राज्यातला असेल तर इम्पोर्ट विथिन स्टेट यावर मी क्लिक करणार. यावर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला दाखवावं लागेल पेन नंबर. आता तुम्हाला असं वाटेल की तो विद्यार्थी माझ्याकडे आलेला आहे, पण माझ्याकडे त्याचा परमनंट एज्युकेशन नंबर म्हणजे पेन नंबर नाही. मग त्यावेळेस काय करायचं, त्याच्यावरती पहा या ठिकाणी गेट पिन अँड डेट ऑफ बर्थ DOB. मी यावर क्लिक केलं. मी यावर क्लिक केल्याबरोबर खाली पहा या ठिकाणी तुम्हाला त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर घ्यावा लागेल. TC घेऊन येत असतो त्यावेळेस त्याचा आधार नंबर असतो आणि डेट ऑफ बर्थ झालं त्याचं वर्ष दोन्ही टाकायचं आणि खाली सर्च या बटनावर क्लिक करायचं. क्लिक केल्याबरोबर खाली स्टुडंट पेनच्या खाली स्टुडंट पेन नंबर होऊन जाईल आणि डेट ऑफ बर्थच्या जागी डेट ऑफ बर्थ येऊन जाईल. मग हे आपण काय करायचं, कॉपी करून घ्यायचं आणि कॉपी करून घेऊन या ठिकाणी स्टुडंट पेनमध्ये टाकायचं. आता फॉर एक्झाम्पल मी इथे टाकून पाहतो बघा. हे पहा मी या ठिकाणी विद्यार्थ्याचा पेन नंबर टाकलाय आणि समोर टाकायचा त्याची डेट ऑफ बर्थ. आता मी या ठिकाणी त्याची डेट ऑफ बर्थ टाकतो आणि गो याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची पूर्ण माहिती दिसेल. आता एक आपला गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. गो या बटनाच्या खाली इथं बघा एक लाल रंगात टिपका दिसतोय, एक हिरव्या रंगात. आणि जे लाल रंगात आहे ते काय सांगते, नॉट एलिजिबल टू इम्पोर्ट. त्याला आपण शाळेमध्ये घेऊ शकत नाही. का? कारण त्या संबंधित शाळेने त्याला लेफ्ट विथ TC केलेलं नाही, म्हणून आपण त्याला घेऊ शकत नाही. जर असे हिरव्या रंगात आले असेल तर इम्पोर्ट करण्यास तो पात्र आहे, कारण तो त्या संबंधित शिक्षकाने त्याला काय केले, लेफ्ट विथ TC केलेलं आहे. आणि इथं जे आपल्याला असं लाल रंगामध्ये ॲक्टिव्ह दिसत आहे ते आपल्याला काय दिसेल, हिरव्या रंगात दिसेल. परत इथं पण खाली आणि सर्वात खाली या ठिकाणी इथं जी माहिती दिली आहे, इम्पोर्ट इज नॉट अलाउड, या ठिकाणी आपला 2-3 चौकोन दिसतील ज्यामध्ये त्या विद्यार्थ्याला आपला कोणत्या वर्गामध्ये इम्पोर्ट करायचे, इम्पोर्ट केलेली तारीख, त्याचा शाळेचा प्रवेश क्रमांक आणि इतर काही माहिती आहे ते करून त्याला इम्पोर्ट असं पुढे बटन त्याच्यावर क्लिक करायचे. तो क्लिक केल्याच्या नंतर बरोबर तो विद्यार्थी आपल्या योडास प्लसच्या लॉग इनला येऊन जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला 2 पद्धतीला एखाद्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये इम्पोर्ट करता येतो. जर आपण लेफ्ट विथ TC आणि इम्पोर्ट विद्यार्थ्याला करणे ही 2 पद्धती जर आपण अवलंबल्या तर आपल्या शाळेत असलेली योडास प्लसला असलेली विद्यार्थी संख्या आणि शालेय रेकॉर्ड म्हणजे हजेरी पटावर असलेली विद्यार्थी संख्या ही दोन्ही संख्या मॅच होईल आणि आपले शालेय रेकॉर्ड अद्ययावत राहील. तर अशा प्रकारे मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद.